सर्वज्ञ श्री दंडवत हो. आपली 7 नंबरची स्मृती घालती ना, स्मृतीस्थळ. स्मृती क्रमांक 8. पिसाचवत जनताडणी देवीविन पिसा अनुवादो. पिसाचवत म्हणजे जसं एखाद्याला बाहेर बाधा होतो, तो माणूस वेड्यावणी करतो, त्याच काय सांगितलं. महादायशी उपचारे श्री प्रभू दर्शना गमन झाली की आपली ही दूध पाजलं, भानखेड्याहून दूध आणलं, बोळ्यांनी दूध पाजलं, ही आपली कालची स्मृती झालेली. देवेविन पिसा. आता आचार्यांना पिस लागले. आता पिस म्हणजे बोधबाधा झालाय. आता वास्तविक तो बोधबाधा आहे का, पिसाचं आहे का? नाही. देवासाठी विडे झाले. कोण झाले? नागदेव, नागदया, वानरेश हे. मग भट्टोवास रिद्धपुरा अनिता मार्गी देखोनी लोक म्हणती. पहा, भट्टोवास रुद्धपूरला महादायसांनी पाटकुळे आणलं. मार्गी देखोनी, मार्गी म्हणजे रस्त्याने येत असताना लोक म्हणतायत. काय म्हणतात? हे ते नव्हे ती श्री चक्रधरू द्या म्हणून ऐसे मनत घरोघरी हाती भिक्षा मागत होते. हे शब्द हे सर्व लोकांनी ऐकलेले आहेत. येताना पाटकुळी महादायसांच्या पाठीवर बसलेले नागदेव आहेत. हे लोकांनी पाहिलं आणि मग ते म्हणू लागले, हे ते नव्हे. पहा, पाटकुळी श्री चक्रधरू द्या, घरोघरी हीच भिक्षा आचार्य नागदेव मागत होते घरोघरी. तो महादायसे म्हणितले, देव सांडूनी गेला म्हणून देवे विन पिसा झाला. देव सांडून गेला म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज उत्तरपंथी निघून गेले. रात्रभर देवाने बेलापूर या ठिकाणी निरूपण केलं. शास्त्र जे काय मागं सांगायचं राहिलेलं होतं, ही रात्रभर रात्रंदिवस सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज शास्त्र निरूपण करत होते. आणि तिथून गोसाव्यांनी पलायन केलं म्हणजे सोडून गेले. महादायसा म्हणते, देव सांडून गेला, देवाने आम्हाला सोडलं म्हणून हा देवेविन पिसा झाला असेल. हा देवाचा वेडा आहे. देव सोडून का गेले? है की नाही? तिघा कारणे उत्तरपंथी काय ब्रह्मसान, हेमाद्र पंडित आणि कोण आहे? ब्रह्मसान, हेमाद्र पंडित आणि महदाश्रम. एक भजन त्याच्यावर केलेलं आहे, तिघा निमित्ती उत्तरपंथी असे काही भजन आहे. तर या तिघा निमित्तच गेले का? नाही, गोसाव्यांना सुद्धा उदास्य येत होतं. भक्तिजन गोसाव्यांच्या सन्निधानामध्ये त्यांच्यावर गोसावी उदास होत होते. तर उदास का होत होते? त्याच्या पाठीमागे काही कारण होतं. कारण की गोसाव्यांनी सांगितलेला जो व्यापार आहे तो तात्काळ त्यांच्याकडून होत नव्हता, किंवा सांडवा बांधणे असे काही. मग गोसावी उदास्य व्हायचे. मग भट्टोवास यायचे. भट्टोवास मग गोसाव्यांना प्रसन्न करून घेत होते. जीजी, हे काम मी करू का? वीरजे बोलू का? आणि मग गोसावी प्रसन्न व्हायचे. उदासी जे उदासी परिहार व्हायचा. आमचे गोसाई म्हणतात, तुम्हाला जर आमच्यापाशी जमत नसेल तर तुम्ही माझ्यापासून निघून जा. गोसावी त्यांच्यावर रागवले. हे भक्तिजनही निघून गेले. आमचे गोसावी डांगरेश्वर पण रागवले.
तू का थांबला म्हणून डांगरेशने स्वतः देहत्याग केला. पहिला कुत्रा आहे की त्याला विरह सहन झाला नाही आणि तिने ओतामध्ये आपली सोंड म्हणजे तोंड खोसवलं आणि देहत्याग केला. त्यावेळेस आमचे गोसावी सुद्धा शुद्धी करायला निघाले. भक्तिजनांनी पाहिलं की बहा तुमचा डांगरेश तिने देह ठेवले आणि गेला असेल आलापाला किंवा पोट भरायला गेला असेल. आमचे गोसावी म्हणतात डांगरेश तैसा नव्हे. काय गोसाव्यांनी डांगरेशच्या पाठीवरून हात फिरवला आणि गोसावी म्हणतात मरा मरा पोहे हो तुम्हापशी सुने तांग, म्हणजे कुत्रे चांगले आहे. का ते इथीचा योगनच आहे, म्हणजे गोसाव्यांचा वियोग. आचार्यांना सुद्धा गोसाव्यांचा योग सहन झाला नाही म्हणून गोसावी फक्त श्री चक्रधर द्या म्हणूनच भिक्षा मागत होते. म्हणून महादायसा म्हणतात की हा देवेवीन पिसा झाला असेल, देव सांगून गेला. स्मृती क्रमांक 9 महदंबा स्कंदारोहणी कडा वस्ती. मग महादायसे खांदी वाहुनी कुंकड यासी आली, तेथ वस्ती झाली. तेथोनी नांदी गावी वस्ती झाली. तेथोनी काटसुरा वस्ती झाली. तेथोनी रिद्धपुरासे श्री प्रभू गोसाव्यांच्या दर्शनाशी आणले. म्हणजे आता टेकत आणावं लागेल ना, एवढा मोठा बोजा घेऊन चलायचं सोपं आहे का? इतक्या ठिकाणी यांचे मुक्काम झाले. कोणाचे? नागदयाचे आणि महादायसाचे. हे मुक्काम करीत रिद्धपूरला श्री प्रभू गोसाव्यांच्या दर्शनाशी आले. तो श्री प्रभू गोसावी 5 पिंपळाकडे सकाळीची बिजे केली. म्हणजे तिकडे ते स्थान दाभेरीकडे जाताना 5 पिंपळी स्थान आहे, म्हणजे तिथं 5 पिंपळ होते. त्या ठिकाणी श्री प्रभू बाबा सकाळच्या पारी विधी करण्यासाठी म्हणा तिकडे गेलेले होते. तिथं खेळत होते. त्याची ती खेळ क्रीडा लीळा ही श्री प्रभूंची चालू होती. तो महादायचे भक्तवासा ती घेऊन आली. श्री प्रभू गोसावी देखोनी म्हणितले आओ मेला जाय ते नव्हे. श्री देऊळ राऊळांची भक्तवासा महादायसा थोर दुःख झाले. आता श्री प्रभू बाबांच्या जवळ आले. गोसाव्यांना पाहिलं तो श्री प्रभू बाबा म्हणतात मेली जाय म्हणे. श्री देऊळवाळाची म्हणजे देऊळवाळाच्या इकडे एक गाव आहे, जवळच आहे, रुद्धपूरपासून जास्त काही लांब नाही आहे. भट्टोबासा आणि महादायसाला दुःख झालं. श्री प्रभू गोसावी आश्वासिले मेला जाय असं म्हणे. मग श्री प्रभू गोसाव्यांच्या सन्निधानी राहिले. मग भट्टोबास आणि महादायसा हे मात्र श्री प्रभूंच्या सन्निधानामध्ये 6 महिने त्यांनी ठिकाणी काढलेले आहेत, म्हणजे 4थ्या अवतारांच्या सन्निधानामध्ये राहिले आहेत. महिमभट्ट श्री प्रभू दर्शना गमन. महिमभट्ट. आता महिमभट्ट असे एक व्यक्ती आहेत की त्यांनी संपूर्ण लीळा चरित्राचं लिखाण केलेले आचार्यांना विचारून. महिमभट्ट हे यांचं गाव अहमदनगर जिल्ह्यामध्ये साराळा बेट हे त्यांचं गाव आहे. महिमभट्ट षडशास्त्र संपन्न. महिमभट्टाचे गुरु कोण सांगेल? गणपत आपेव. ते सासरे पण होते, गुरु पण होते आणि मामा पण होते. 3 नातं एकत्र होतं. देहाचं नातं मामा आणि सासरे, गुरुचं नातं जर धरलं तर ते शेवटपर्यंतच आहे, आणि नाही धरलं तर मग काय हयातीमध्ये सुद्धा संपत असते. महिमभट्ट अवकाशा बैसले
मग स्वच्छ करावया देखोळी घेतले. पहा, महिम भट्टाने काय केलं? अवकाशाला गेले. अवकाशाला गेले म्हणजे कुठे गेले? स्वभावाला गेले, प्रातविधीला गेले. स्वच्छ करावया देखोळ घेतले म्हणजे मातीचा एक देखोळ घेतला. तव थेंबू लागला ते देखुळे विराले. त्याच्यावर काय पडलं? पाणी पडलं. आणि पाणी पडल्याच्या नंतर तो देखोळ विघरून गेला. ते विरले. मग म्हणितले देखोळ विराले तैसे देह विरेल. पहा, म्हणजे त्या ढेकळापासून सुद्धा त्यांनी ज्ञान घेतलं की जसा ढेकळ तसा देह आहे आणि या ढेकळावर पाणी पडलं तर ढेकूळ विघरून गेला. तसंच हा आपला सुद्धा हे जे देह आहे ही सुद्धा ढेकूळच आहे. हे एक ना एक दिवस तर विघरणार आहे, पण तो कधी विघरेल नो गॅरंटी. एखादी वस्तू निर्माण केली तर कंपनी त्याला व्हॅलिडिटी देते 1 वर्षभर. 1 वर्ष किंवा 6 महिने या वस्तूला काही होणार नाही. जर झालंच तर तुम्हाला अशीच वस्तू आम्ही पुन्हा परत देऊ, तुम्हाला म्हणजे त्याची भरपाई देऊ, तीच वस्तू तशी तुम्हाला देऊया अशी कंपनी देते. पण या ही जी कंपनीने जे बनवलेलं हे जे देह आहे ह्या देहाची गॅरंटी नाही, वॉरंटी नाही. वॉरंटी दिलेली 100 वर्षाची म्हणजे 36,500 दिवसाची. पण हे मध्ये कधी खराब होईल आणि हे कधी जाईल हे कुणीच कुणाला सांगू शकत नाहीये. महिम भट्टाला हे ज्ञान झालं. गणपत आपयो त्यांना भेटले. महिम भट्टाने संपूर्ण शास्त्र अभ्यासलं. गंगा तीराला जाऊन आपलं कोणत्या देशामध्ये गेले? ते विद्यानगरीमध्ये गेले. दुसऱ्या राज्यामध्ये गेले, तेलंग देशामध्ये गेले. विद्या नावाची नगरी, तिथं षडशास्त्र संपन्न झाले. प्रभाकर नावाचं शास्त्र अभ्यासलं. गंगातीरीचे सर्व पंडित निरुत्तर केले चर्चामध्ये. गर्भज्ञानाचा झाला मोठा. पायामध्ये तोडा, हातामध्ये मशाल. हातामध्ये मशाल म्हणजे हा उगवता सूर्य आणि मी एक ज्ञानसूर्य. पायामध्ये गवताचा तोडा म्हणजे जितकेही पंडित मी हरवलेले आहेत ते माझ्या पायाच्या तोड्या समान आहेत. हा त्यांना ज्ञानाचा गर्व झाला. गणपत आपल्याला भेटले. गणपत आपल्याला भेटल्याच्या नंतर ते म्हणतात मी अशा प्रकारचं शास्त्र अभ्यासलेलं आहे. ते म्हणले तुम्ही जर श्री चांगदेवराव गोसाव्यांची डोमेग्राम येथे भेट घेणार तर तुमच्या शास्त्राचं चीज होईल. ते म्हणले मग ते मराठी जाणतात, ती इंग्लिश जाणतात का? म्हणे ती काही सांगता यायचं नाही, परंतु मराठी अनिवार्य बोलत असे. मराठी चांगले बोलतात. आणि मग गणपत आपयो हे त्यांचे निमित्ती गुरु आणि गोसाव्यांची भेट झाली. आणि भेट झाल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी चर्चा झाली. अत्यंती संस्कृती छेदायची काही प्रतीती आत या शास्त्रामधून त्यांना ईश्वर प्रतीती आली आणि बोध झाला. आता अनुसरण्याच्या वाटेवर महिम भट्ट आहेत, तर त्या महिम भट्टांना ढेकळापासून ज्ञान झालं की हे देह सुद्धा कधीतरी आपलं विरेल. ऐसा संसारू नाशिवंत. हा जो संसार आहे असे ते दिसे आणि दिसे ते नासे. जे आहे ते दिसतंय आणि जे दिसतंय ते नाचतंय. जे दिसत नाही ते नाचत नाही. आपला जीव आपल्याला दिसत नाही म्हणजेच नाचत नाही. ममई वंशो जीव लोके किंवा काही अविनाशी जीव आहे म्हणजे त्याला जीवाला नाश नाही आहे. शरीराला नाश आहे पण जीवाला नाश नाही. हा अविनाशी आहे. जसं नैनम छिंदती शस्त्राने नैनम दहती पावक न चैनम क्लेदंत्याप न शोषयती काय पुढं मारुत. म्हणजे हा जीव आहे तो शस्त्राने तुटल्या जात नाही. जे दिसतंय शरीर ते तुटते, जीव नाही. तसा हा संसार नाशिवंत आहे. काय म्हणजे हा नाशणार आहे. नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान असा एक तुकोबंध अभंग सुद्धा पण आहे. आणि गोसावी म्हणितले अनुसरावे ते कैसे वर्ष एका तरी अनुसरावे. गोसाव्यांनी सांगितले तर अनुसरल्याशिवाय पर्याय नाही. अनुसरले आता देव असं एक सूत्रपाठामध्ये सूत्रपाठ ग्रंथामध्ये एक सूत्र आमच्या स्वामींचं आहे 10.5 पैकी की अनुसरले आता देव. गोसावी म्हणतात अनुसरावे. मग वर्षांनी तरी अनुसरायचं. आपल्याला 1 वर्षाची मुदत.
अनुसरावे, अवघ्याची व्यवस्था करू. एका वर्षामध्ये काही जी मुलं बाळं असतील त्यांना खातेफोड करू, त्यांच्या नावावर काही रक्कम टाकू, शेती आपण वाटून देऊ आणि बरोबर करून आपण अनुसरायला निघू. अशी त्यांची व्यवस्था ती मनामध्ये आखणी माहीम भट्टाची चालू आहे. मग अनुसरावे, अन काही तव देह गेले पातळी काही, अवघ्याची व्यवस्था करू. मग हा मासा एका अनुसरावे. पहा, एका वर्षाचं ठरलं होतं, पण चालू हातामध्ये डबडे बरं का, अवकाशाला गेलेले आहेत. प्रातःविधीला येता येता त्यांचे मनामध्ये किती म्हणजे बदल होत गेलेला आहे. पण तोपर्यंत आपलं देह गेलं तर मग काय व्यवस्थापन करणार, मग आपल्याला अनुसरण कसं घडणार. मग 6 मासा एका अनुसरावे. म्हणजे एका वर्षामध्ये 12 महिने असतात आणि एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. त्यातले निमी कमी केले 6 मास, म्हणजे 6 महिन्यांनी अनुसरावा असा संकल्प त्यांनी केला, चालू मध्ये केलेला आहे. आणि काय तव देह गेले तरी काही पा. पण 6 महिने कोण जगतंय याची काही गॅरंटी आहे का आपल्याकडे? का काही भगवंतानी पत्र दिलेलं आहे, तू 6 महिन्यापर्यंत मरणार नाहीस. तरी पाखा एका अनुसरावे अन काही. मग आले पाखा, 6 महिन्याच्यावर डायरेक्ट महिन्यावर आले. आता पाखा म्हणजे 15 दिवसच. आता एक पाखा म्हणजे 15 दिवस. मग हे 15 दिवसावर त्यांनी म्हणजे आखणी केली. त्या आरुतीचे देह गेले पातरी काही. पण 15 दिवस तरी कोणाचे? या 15 दिवसाच्या आतमध्ये जर माझं हे देह गेलं, या देहामधला देह जर गेला तर माझं अनुसरण अधुरं राहील. हे 15 दिवस कुणाचे? अनुसरावे काही पा. त्या आरुतीची देह गेले तरी काही, तरी 8 दिवसा अनुसरावे अन काही. आता 8 दिवसावर आले. वर्षाचे 6 महिन्यावर, 6 महिन्याचे महिन्यावर, महिन्याचे 15 दिवसावर, 15 दिवसाच्या 8 दिवसावर, 8 दिवसाचे आता 8 दिवसावर आले. मग आता 8 दिवसावर आलो. आता 8 दिवसामध्ये आपण ईश्वराकडे जाऊ आणि ईश्वरीचं आपण म्हणजे अनुसरण घेऊ. त्या आरुतीची देह गेले पातरी काही, तरी 8 दिवसा अनुसराव्यान काही ना. तव आरुतीची देह गेले तरी काही, तरी आता घराशी जाऊ तात्काळी खर्च त्यांच्या हाती देऊ. पहा, आता तात्काळ निर्णय घेतला. आता 8 दिवस सुद्धा कट केलेले आहेत. आता फक्त घरी जाऊ. हातामध्ये डबडे घेऊन चाललेले आहेत. घरी जाऊन काय करू? खर्च त्यांच्या हाती देऊ, म्हणजे द्रव्य. मग निघू. तव विहिरी देह गेले तरी काही, तरी गंगेशी जाऊ मग स्वच्छ करू आणि निघू. पहा, आता ही सर्व एका घंट्यामधला खेळ आहे. आता घरी सुद्धा आपण जाऊ का, घरी पोहोचू का, हा सुद्धा संदेह नागदेवाल आपलं महिम भट्टांना आहे. तो हा प्रश्न प्रत्येक माणसांना आहे. त्यांच्या हाती देऊ. तववेरी देह गेले तरी काही. गंगेवर जाण्याचा विचार केला, पण गंगेवर आपण पोहोचू का, तिथपर्यंत आपण जाऊ का, तिथून घरी जाऊ का, हा सुद्धा भरवसा या देहाचा नाहीये. तववेरी देह गेले तरी काही, तरी गंगेशी जाऊ. हा तव वाटी सरपू लागला, काळ समू बैसला. का
अडखळून पडिला तिने बिह गेले पातरी काही. पहा मनामधल्या शंका कशात. सर्पू म्हणजे जाताना जर सर्प जाऊन झाला तर. काळ समू, काळ म्हणजे काय? मृत्यू. काळ समू म्हणजे मृत्यू. हा मृत्यू तो काय लेटर पाठवत नाही किंवा टेलिफोन करत नाही, फोन करीत नाही की मी तुला आता उचलणार आहे. तो अचानक येऊ शकतो. काळ समूह म्हणजे काळ म्हणजे मृत्यू. हा जवळ बसलेला आहे. तर हा काळ आपल्या जवळ किती आहे? अत्यंत जवळ म्हणजे पाठीचे नि वासे आहे. इतका जवळ यम आहे. का? आळखुणी पडला. मग चालू चालू जर मी ठेस लागून पडलो, काही झालं तर, तिने देह गेलं तर मग काय करावं? तरी सृष्टी कपाळी पडली की ही सृष्टी जी आहे, या सृष्टीमध्ये काय? सृष्टी शून्य होईल. एक अनुसरती, एक ननुसरती. ननुसरती येते काय? प्रमादिया बोली जेते. तरी आताची अनुसरू म्हणजे तात्काळ निर्णय घेतला. पहा, वर्षाचे 6 महिने, 6 महिन्याचे महिन्यावर, महिन्याचे 15 दिवसावर, 15 दिवसाचे 8 दिवसावर. मग फक्त गंगेवर जाऊ किंवा घरी जाऊ एवढा सुद्धा या देहाचा भरासा नाही, म्हणून तात्काळ निर्णय घेतला. आताची अनुसरू म्हणजे आताच जाऊ. मग हाताची माती सांडिली घरा न वचता अनुसरले. आपण आमंत्रित करतो, अनेकाला सांगतो वगैरे वगैरे सांगतात, आहे की नाही? हाताची माती म्हणजे हातामध्ये जे ढेकूळ घेतलेला आहे तो टाकून दिला आणि घरानं वचता अनुसरले म्हणजे घरी सुद्धा गेले नाही. गोसाव्यांच्या सन्निधानी असावे तरी सासुरिया हाती असोनी लाहिजे. म्हणजे लाहिजे म्हणजे राहणे. आणि गोसावी रिद्धपुरी गोसाव्यांच्या अवतारू सांगितला असेल तरी गोसाव्यांच्या सन्निधानात जाऊ. हा, गोसाव्यांच्या सन्निधानी असावे तरी सासुरिया हाती असोनी लाहिजे. सासुरे म्हणजे कोण? गणपत आपयो. आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी रिद्धपूरचा 4था अवतार आपल्याला सांगितलेला आहे. म्हणजे श्री प्रभू बाबा अवतारू सांगितला असेल तरी गोसाव्यांच्या सन्निधानामध्ये आपण आता रिद्धपूरला जाऊ. म्हणून रिद्धपुराची निघाले. आता माहीम भट्ट सरळ्यावरून रिद्धपूरचा रस्ता माहीम भट्टाने धरलेला आहे रिद्धपूरला जाण्यासाठी. ते एका गावाशी गेले. ब्राह्मणाची ओसरी निजले. ब्राह्मण, पहा आता ओसरी म्हणजे काय? पुढची पडवी असते त्याला ओसरी असं म्हणतात. घरामध्ये निद्रा नाही म्हणजे झोपले नाही तर ती पडवीला झोपले ब्राह्मणाच्या. उदयाची उठिले मग सकाळच्या परी लवकर उठले. एका गावाशी गेले. धोत्र फाडिले आणि झोळी केली. हा, झोळीला कपडा शिल्लक नव्हता, दुसरा नव्हता, पण त्या धोत्रातला काही भाग फाडला आणि तो एकच धोत्र होतं. ते काय डबल पिशवी नव्हती आपल्यासारखी. 2-3 पदर, 2-3 बनेल, 2-3 शर्ट, 2-4 टोप्या, असं काही नव्हतं. माहीम भट्टाकडे एकच धोतर होतं, तेही त्या अंगावरचं धोतर होतं. ते फाडलं, त्याची झोळी केली. भावेचा चातुर्दशी भिक्षा केली. चहुर्णी भिक्षा केली. चतुर्थांश चहुर्णी भिक्षा केली. ती अवघेचे अन्न आले. नदीशी गेले. जीव बैसले तो धोत्राची घाणी अन्नाशी लागली. पहा, म्हणजे धोतर किती कटलेलं होतं, ते किती मळलेलं होतं, ते किती घामजलेलं होतं. आणि ती झोळी केली, त्याच्यामध्ये सर्व पदार्थ आले आणि ते पदार्थाला मात्र त्या
झोळीची, त्या झोळीला ती घाण लागली. त्या धोत्राचा दुर्गंध त्या अन्नाला लागला. नदीचे गेले जीव बैसले, तेने वमन झाले, एकोही घासू पोटी पडे चिना. कशामुळं? त्याची दुर्गंधी, त्या अन्नाची दुर्गंधी आली. वास्तविक ते अन्न चांगलं होतं, खराब नव्हतं, परंतु या झोळीमुळे ते अन्न खराब झालं. कारण की झोळीची दुर्गंधी त्या अन्नाला लागली आणि मग त्यांना ते वमन झालं. आता माहीम भट्ट म्हणजे अत्यंत श्रीमंत माणसं, ते कितीतरी पदार्थ खाणारे ब्राह्मण, तुंप खाणारे, वरण भात खाणारे, आणि हे भिक्षाला सर्व वृक्षांना आलं, त्यांना जमलं नाही, ते वमन झालं म्हणजे वांती झाली आणि पोटामध्ये एक सुद्धा घास उतरला नाही. मग अवघेची अन्न पाण्यातू घातले. आता काय करायचं? म्हणून ही संपूर्ण जे अन्न होतं, जे भिक्षामध्ये आलेलं जे होतं, ते मात्र त्या नदीमध्ये टाकून दिलं. मग ब्राह्मणा एकाची ओसरी निजेली आणि तिथून आले, एका ब्राह्मणाच्या ओसरीवर निजले. उदयाची उठिले, मार्गी उभ्या ठाकले. मग विचारू लागले, काही पा गोसाव्यांच्या दर्शना जाऊ की गावाशी जाऊ? तिथे विचार बदलला. आता कुठं जाऊ आपण? गोसाव्याकडे जायचं का गावाकडे जायचं? गावाकडे सर्व अविद्य आली, ममता आली, माया आली, का गोसाव्यांकडे जावं? हा विचार त्यांचा चालू मनामध्ये येऊ लागला. ना आता गावाशी जाऊ. अन्नमय प्राण, प्राणमय प्राकर्म, काही देवीने धर्म असे, काही गोसावे अनुसर्वताय, ऐशी नासिली विठिली अन्न काही सेववेत असे. आजीपासून मनोनी सकळ पदार्थ आले, परी तेही सेवितीना. आता ये सृष्टी ननुसरेवेची. पहा, इतकं घाण अन्न, इतके कपडे घाण, आणि घास सुद्धा पोटामध्ये जाईना. जर अन्न जर असेल तर माणूस जगू शकतो, अन्न नसेल तर तो धर्मही करू शकत नाही आणि तो कोणतीच आचरण करू शकत नाही. चला घरी जाऊ. तर मग ये सृष्टी ननुसरेची. आता माझं या सृष्टीमध्ये काही अनुसरण होत नाहीये. मग पुढील काही अनुसरण होवेल. या सृष्टीत जर अनुसरण झालं नाही तर पुढच्या सृष्टीत आपल्याला पुन्हा मनुष्य देह प्राप्त होईलच, याची नो गॅरंटी. हे काहीसे आता परमेश्वर पुराशीची जाऊ, त्या ठिकाणी निश्चय पक्का केला. जसं भट्टोबास गोसाव्यांच्या सन्निधानामध्ये आले सर्वे, त्यांचे घरचे आबाईसा वगैरे, गंगाईसा, हे सर्वजण जामच गावाला का कुठतरी भेटीला आलते. त्यांची भेट झाली, का खडकुलीला आलते वाटते. तर हे सर्व निघाले. पोतं होतं, पोतं म्हणजे पिशवी, गव्हाळ होतं. त्यांनी दिलं आबासाकडे. वाटेलाहीत गोसावी पण होते. वाटेलाहीत गेले, गोसावी गेले आणि पुन्हा वापस आमचे गोसावी त्या ठिकाणी थांबले गेले. पुन्हा वापस पट्टीवर आमचे गोसावी आले. यांना पुढे लावून दिलं. भट्टोबास म्हणतायत तुम्ही जा, मी जरा पाठीमागून येतो. म्हणून ते गोसाव्यांकडे आले. गोसावी म्हणतात काही विसरली ती. म्हणजे काही विसरलं तर काही नाही, आली ती का? म्हणजे तुम्ही का आलात? म्हणजे काही नाही, असं आलो. 7-5 दिवस गोसाव्यापाशी राहील म्हणे. गोसावी म्हणतात भट्टो, चांग विचारा, निकाळ विचारा, सांगा तू दुरी पातू असे. ते म्हणे चांगल्या प्रकारचा विचार करा, तुमची जी संगाती आहेत हे मात्र दूर चाललेले आहेत. आता भट्टोबासांच्या मनामध्ये विचार, आता या ठिकाणी जसा विचार माहीम भट्टाच्या आला की आता काय करावं, घरी जावं का गोसाव्यांकडे जावं, म्हणजे द्विधा मनस्थिती त्या ठिकाणी माहीम भट्टाची पण झालेली आहे आणि इथं आचार्यांची पण झालेली आहे. मग आचार्य मनामध्ये विचार करतात, घरी जावा का काय? कारण की आबाईसा म्हणले होते 2 आवताचे बैल घेतले आहेत आणि तुला शेती करावं लागेल. मग घरचा विचार निघल्याच्या नंतर
गोसावी टाळी वाटी, गोसावी चिपुळी वाटी असा शब्द चरित्रामध्ये आहे, म्हणजे टाळी वाटी. मग गोसावी म्हणतात, सांग विचारा निके विचारा, सांगा तू दुरी पातू असे. कारण की गोसावी हे मध्ये का म्हणत होते, कारण की भट्टोबासांच्या मनामध्ये घरचा विचार येत होता, ममतेचा, स्नेहाचा, मायेचा, अयोध्यात्मकाचा विचार त्यांना येत होता. म्हणून गोसावी तो विचार विसरावा म्हणून टाळी वाजत होते आणि मध्ये बोलत होते. मग गोसावी तो विचार भट्टोबास तो विचार विसरत होते आणि भट्टोबास विचार विसरले की गोसावी मात्र गप होते. मग भट्टोबास गोसाव्यांकडला विचार करत होते, तर गोसाव्यापाशीच राहू आपण, घरी तरी काय आहे, नको आपल्याला घरी जायचं नाही. गोसावी शांत बसायचे. पण अवताला बैल घेतलेले त्याचं काय करायचं. गोसावी म्हणतात, भट्टो सांग विचारा निकी विचारा, सांगाती दुरू पातू असे आणि टाळी वाटी. आणि गोसावी तिकडला विचार विसरून जायचे. गोसावी टाळी का वाजत होते की ती विसरण्यासाठी आणि बोलत होते की घरचा विचार तुम्ही करू नका. मग भट्टोबासांनी मात्र नागदेयाने गोसाव्यांकडे 7-5 दिवस राहण्याचा विचार पक्का केला आणि मग राहू लागले. मग ते आचार्य म्हणजे भट्टोबास गोसाव्यांच्या सन्निधानामध्ये राहिले. आता इथं माहीम भट्टाचं तसंच झालं, जाता जाता गावाकडे जावं का गोसाव्याकडे जावं. शेवट मात्र निर्णय एका क्षणामध्ये त्यांनी केलेला आहे की आता आपण परमेश्वरपूरला जाऊ. मग देह जाओ भावे राहो. आता हा काठाचा विचार केला, शेवट टोकाचा विचार केला. आता देह गेलं तरी चालेल आणि राहिलं तरी चालेल, गेलं तरी काही हरकत नाही आणि राहिलं तरी काही हरकत नाही. राहिलं तर आचार होईल, गेलं तर ईश्वर दर्शन होईल. म्हणून एका गावाशी गेले, भिक्षा केली, नदीशी गेले, जीव बैसले, तो घासू भरी पोटी पडिला. पहा, आता तोपर्यंत उपाशीच होते, कारण की यांना तयावरून ताटात आणि ताटातून पोटात अशा प्रकारचा अधिकार महिम भटांचा होता. आणि हिथं मात्र आता वृक्षपांनी खाऊ लागलेलं आहे. कुठं घास जातोय पोटामध्ये नाही जात. आणि हा जो धर्म आहे हा लय सुकोशी माणसाचा धर्म नाही. जो येशीमध्ये आहे, जो पलंगावर आहे, त्याला जमत नाही, त्याला खाली बसता येत नाही. मार्गात जरी आला तर त्याला खुर्ची लागती, त्याला टेबल लागतोय बसायला, खाली मांडी घालून बसता येत नाही. त्याला पट्टी जाळ लागती, त्याला गादी लागती, त्याला इशी लागती, फॅन लागत. अशांचा हा धर्म नाही. इथं फार माणूस काटक आणि आचारवंत लागतो, तर त्याचा हा धर्म आहे. म्हणून गोसाई म्हणतात, सुख साधने देव न कविजे नायका. म्हणजे सुखाने आणि साधनाने देव प्राप्त होत नाही, ते तर कष्टच करावं लागतात. एक घास महिम भट्टाच्या पोटामध्ये गेला, आता जिंकलो म्हणे, आणि किंवा मांडी थापाटले. हा माह्या आता जिंकलेला आहे. आणि बाहे आपळली. बाहे म्हणजे दंड थापाटला किंवा जाणू थापाटली म्हणजे मांडी थापाटली. एकी वासना थापटेली. आता म्या जितिले म्हणजे आता मी जिंकलो आहे. एरी दिशी घासू दोन्ही पोटी पाडिले. मग हळूहळू पादासासी आणिले. पहा, म्हणजे 1/4. पहा, पादासाची म्हणजे 1/4 अन्न त्यांच्या पोटामध्ये गेले. आयसे परमेश्वरपूर पावे तो आहाराशी आणिले. म्हणजे रुद्धपूरपर्यंत येऊस तर त्यांचा जो पक्का आहार होता 1 भाकरीचा किंवा 2 भाकरीचा, त्या टायमाला महिम भट्टाचा जो आहार असेल त्या आहारापर्यंत रिद्धपूर येऊपर्यंत तो आहार त्यांचा सक्सेसफुल झालेला आहे. आपण उत्तम दुती पांघुरले होते ते एका ब्राह्मणाशी दिलेली. पहा किती मोठा. आपल्याला एखादी वस्तू जर आपल्याकडे असेल तर आपल्याला त्या वस्तूचा मोह सुटतो. किती वस्तू आपल्याला अनेकाला देऊ वाटत नाही, आणि ज्यांनी ती घेतलेली तोही दाबू ठेवतो, तोही कोणाला देत नाही, त्यांच्याही कोणाच्या उपयोगी येत नाही, स्वतः उपयोग करून घेत नाही. ते अशीच त्या पेटीमध्ये भूक पडून विरून जाते, पण कुणाला देण्याची वासना उत्पन्न होत नाही. अशी आपली स्थिती आहे.
महिम भट्टाच्या अंगावर उत्तम प्रकारचा वस्त्र होतं, एक धुती होती, उत्तम प्रकारची, रेशमी असेल कदाचित, ती पांघरुणले होते. पण ती उत्तम प्रकारची जी धुती आहे, जी पांघरुण आहे, किंवा त्यांचा सदरा असेल किंवा काही शाल असेल, ती मात्र एका चालू त्या ब्राह्मणाला त्यांनी अर्पण केली. तयाची धुंगडी आपण घेतली, फाळुके पालती जेते. पहा, फाळुके पालती जेते म्हणजे काय? कपडे आदलबदल करा. आता आदलबदल जर कपडे पुढल्यांचे जर घाण असतील, किंवा घाण म्हणून समजा ते धुवून निघतात, किंवा पुढल्यांचे फाटके आहेत आणि आपले चांगले आहेत, तर फाळुके पालटे आपण होऊन कड करायचा. नाहीतर त्यांचे चांगले कपडे आणि आपली भूक पडलेले आहेत आणि त्यांना म्हणायचं आता आपण फाळुके पालटे करायचे, तुमचे मला द्या, माझे तुम्हाला घ्या. जे फाटक्यावर आहे तू जर म्हणू लागला तर तसं काही करायचं नाही बरं का. हा, तर इथं महिम भट्टाने फाळुके पालटी केली, म्हणजे चांगलं वस्त्र, सुंदर प्रकारचं वस्त्र ब्राह्मणाला दिलं आणि त्यांचं मात्र ते वापरलेलं ची धुंगडी त्यांनी आपण घेतली, ते उसवली. आता उसवली म्हणजे काय? लांब असेल, डबल असेल, एक आडफळे विकिले तयाचा गुळू घेतला, म्हणजे ते विकलं वस्त्र, आणि वस्त्र विकलं आणि मग त्यांचा त्या पैशातून काय घेतला? गुळ घेतला. दुर्डीये घालवली दुहे ठेवून परमेश्वर पुराशी आले. दुर्डी घेतली एक, त्या दुर्डीमध्ये त्या गुळाचे खडे ठेवले, ढिपी ठेवल्या, आणि परमेश्वर पुरामध्ये महिम भट्टाने प्रवेश केला. तो पुढा मातंग भेटला. चालू रस्त्यामध्ये महिम भट्टाला कोण भेटलं? पहिलं रुद्रपूरमध्ये पहिली भेट मातंगाची झालेली आहे. त्या ते पुशिले हंगा राऊळा येथ राज्य करीत असती, ते कोठे आहात? महिम भट्ट मातंगाला विचारतात की श्री प्रभू बाबांचं वास्तव्य कुठे आहे, मला सांगाल का? ते म्हणितले, हे नव्हे राऊळी आताची विजय केले. त्यांनी सांगितलं, बोटाने दाखवलं की इथून आता श्री प्रभू बाबा या ठिकाणी गेलेले आहेत. ते कुठे असतील आहात? ते म्हणितले, हे नवे राऊळ आताचे. हा, तिने गोसाव्यांच्या दोन्ही लीळा सांगितल्या. त्या मातंगाने 2 लीळा प्रथम महिम भट्टाला सांगितलेल्या आहेत, आणि महिम भट्टाशी थोर समाधान झाले, खूप समाधान वाटलं, सुख वाटलं की श्री प्रभू बाबा आत्ताच या ठिकाणी आहेत आणि आपल्याला ते भेटतील. मग तो मातंग पाठीमोरा झाला. पहा, तो मातंग पाठीमोरा झाला म्हणजे निरोप सांगितला, श्री प्रभू बाबा कुठे आहेत ते 2 लीळा सांगून मातंग त्यांच्या कामाला ते निघून गेले. आणि महिम भट्ट पाठी खाली ठेविली आणि म्हणितले, नमे प्रिय चतुर्वेदा मदवक्ता सो पंचप्रिया तस्य दिहितीत ग्राही तस्य पूजा महम यथा. त्या ठिकाणी वाक्य महिम भट्टाने तयार केलं, मज देव दाखविला म्हणून गयासी साष्टांग पाठीशी दंडवत घातला. आता समोर कोणी दंडवत घालीत नाही, फक्त एवढेच मान हालीचे, असे एवढंच मान हालायचा, झाला दंडवत त्यांचा. मातंगाला पाठीला दंडवत का केला महिम भट्टाने? का या मातंगाने मला देव दाखवला, 2 लीळा सांगितल्या आणि मला देव दाखवला कुठे आहेत श्री प्रभू बाबा, म्हणून पाठी खाली ठेवली, दुर्डी खाली ठेवली, गुळाची दुर्डी खाली ठेवली आणि वाकून नमस्कार महिम भट्टाने मातंगाला केलेला आहे. का? तर यांनी मला देव दाखवला. मागोती पाटी घेऊनी मग श्री प्रभू गोसाव्यांच्या दर्शनाशी आले. गुळाची दुर्डी गोसाव्या पुढा ठेविली, साष्टांग दंडवत घातली, श्री चरणावरी माथा ठेविला. मग गोसाव्या ते अवलोकित पुढा बैसले, तिहे देऊनी सन्निधान राहिले. पहा, समोर पाठी ठेवली, नमस्कार केला, श्री चरणावर माथा ठेवला आणि गोसाव्यांना आपल्या डोळ्यामध्ये
ते पाहत होते, सामावत होते, हृदयामध्ये गोसाव्यांना साठवीत पाहत बसलेले होते. आणि मग महिम भट्ट श्री प्रभूंच्या सन्निधानामध्ये राहू लागलेले आहेत. ही स्मृती खूप मोठी आहे. आपण याच्यातला अर्धा भाग पुढच्या अंकामध्ये पाहू. तोपर्यंत पाहत राहतील चक्रधर चॅनल. माझा दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर दंडवत हो.